नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश गुरव आपणा सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आपल्या नवीन YouTube चॅनलवरती, ज्या ठिकाणी भूगोल या विषयाची स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह मधून आपल्याला व्हिडिओ सिरीज या ठिकाणी पूर्ण करायची आहे, जिथे की संपूर्ण अभ्यासक्रमाबद्दल आपल्याला माहिती घ्यायची किंवा ऍक्च्युअल मध्ये संपूर्ण अभ्यासक्रम या ठिकाणी अभ्यासायचा आहे. सुरुवातीचा या ठिकाणी थोडेसे पेशन्स ठेवायचे, त्यानंतर आपण मुख्य विषयाला हात घालणार आहोत. या ठिकाणी जास्त वेळ न घालवता पहिला व्हिडिओ आहे, तर त्या दृष्टिकोनातून 3 ते 4 मिनिट या ठिकाणी आपण विषयाचा सुरुवातीला इंट्रोडक्टरी पार्ट या ठिकाणी बघू. तर तोंड ओळख करून घेऊ, त्याचं करंट स्टेटस काय आहे, कोणत्या कोणत्या एक्झाम्स मध्ये जिओग्राफीचं या ठिकाणी वेटेज किती आहे हे बघितल्याच्या नंतर मग आपल्याला त्या विषयाचं महत्त्व किती आहे हे जाणून घेतल्याच्या नंतर विषयाला सुरुवात करायला हरकत नाही. तर केंद्र स्तरावरील जे परीक्षा आहेत, राज्य स्तरावरील ज्या परीक्षा आहेत, मुख्य परीक्षा असतील, दुय्यम परीक्षा असतील, या सर्व परीक्षांचा विचार करता आपल्या असं लक्षात येतं की हा भूगोल हा अनिवार्य विषय आहे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना. केंद्र स्तरावरील UPSC असेल, SSC असेल, स्टाफ सिलेक्शन कमिशनचे जे पेपर होतात, SSC CGL चे पेपर असतील, त्यानंतर रेल्वेचा पेपर येतो, बँकिंगचा पेपर येतो, त्यानंतर स्टेट लेवलचे जे एक्झाम्स आहेत, राज्य स्तरावरील ज्या परीक्षा आहेत, जसं की आपल्याला फक्त आता महाराष्ट्र राज्यापुरता विचार करायचा आहे, बाकीच्या विचार करायची आवश्यकता नाही. MPSC चा पेपर आहे, MPSC अंतर्गत होणारे प्रिलिम्स असेल, मुख्य असेल, PSI STI ASO चा पेपर असेल, टॅक्स असिस्टंटचा पेपर असेल, महसूल विभागामार्फत घेतले जाणारे पेपर असतील, तर जिल्हा स्तरावरील वेगवेगळे पेपर असतील. अशा एकूण एक प्रत्येक पेपर मध्ये भूगोल हा विषय विचारला गेलेला आहे. भूगोलावरती प्रश्न नेहमी येत असतात. त्या दृष्टिकोनातून भूगोल या विषयाची विशेष तयारी करणं आवश्यक ठरतं. एकूणच विषयाचा विचार करता असं सांगता येतं आपल्याला की विथ लिमिटेड सोर्सेस, मर्यादित संसाधनांचा वापर करून, मर्यादित पुस्तकांचा वापर करून भूगोल या विषयामध्ये आपल्याला आउट ऑफ मार्क मिळवता येतात किंवा मिळवण्याचे चान्सेस अदर सब्जेक्टच्या रिलेट मध्ये या ठिकाणी जास्त असतात. आपण भूगोल या विषयाचं या ठिकाणी वेटेज जे आहे ते वेगवेगळ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी किती आहे बघू. तर सगळ्यात महत्त्वाचा पेपर आपला आहे MPSC प्रीचा जो पेपर होतो. MPSC प्रीच्या पेपर मध्ये या ठिकाणी जवळपास 15 ते 17 प्रश्न किंवा 15 ते 18 प्रश्न या ठिकाणी विचारले गेलेले आहेत. या ठिकाणी 2012 पासून ते 2020 पर्यंतच्या प्रश्नपत्रिकांचं या ठिकाणी इव्हॅल्युएशन ज्यावेळेस करतो, या ठिकाणी प्रश्नपत्रिकांचं या ठिकाणी अभ्यास ज्यावेळेस करतो त्यावेळेस या गोष्टी आपल्याला लक्षात येतात किंवा बऱ्याच ठिकाणी आपल्याला याच्याबद्दल माहिती मिळत असते की MPSC प्रीचा जो पेपर आहे तर त्याच्यामध्ये जिओग्राफीचं वेटेज 15 ते 18 मार्कांचं या ठिकाणी किंवा प्रश्नांचं असतो. तर त्यामध्ये या ठिकाणी महत्व करून इंडियन जिओग्राफी, वर्ल्ड जिओग्राफी आणि महाराष्ट्र जिओग्राफी जे आहे या 3 सब कॅटेगरी मध्ये क्वेश्चन डिवाइड केलेले असतात. तर जवळपास 10 ते 11 प्रश्न या ठिकाणी भारतीय भूगोलावरती, 3 ते 4 प्रश्न महाराष्ट्राच्या भूगोलावरती आणि 2-3 प्रश्न वर्ल्ड जिओग्राफीवरती या ठिकाणी नेहमी विचारले जातात. तर तीनही कॅटेगरीज मध्ये भूगोलाचा अभ्यास करणं महत्त्वपूर्ण ठरतं. MPSC मेन्सचा जो पेपर आहे, मेन्सचा जो पेपर आहे, मेन्सच्या पेपर मध्ये GS फर्स्ट, एकूण GS चे 4 पेपर होतात आणि यांच्या व्यतिरिक्त या ठिकाणी मराठी आणि इंग्रजी या दोन्ही विषयांची स्वतंत्र या ठिकाणी भाषा विषयांचे पेपर होतात. तर आपल्याला फक्त भूगोलाचा संदर्भ या ठिकाणी बघायचा आहे. तर सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 1 जो आहे त्याच्यामध्ये हिस्ट्री आणि जिओग्राफी विचारलं जातं. MPSC मेन्सच्या पेपर मध्ये जिओग्राफी वरती 90 प्रश्न विचारले जातात. या 90 प्रश्नांची तयारी आपल्याला
पूर्णपणे करायची आहे. प्रिलिम्स मध्ये विचारले जाणाऱ्या या काय जवळपास 18 प्रश्नांची तयारी आपल्याला काय करायची आहे. यानंतर PSI, STI आणि ASO, PSI, STI आणि ASO यांचा जो कंबाईन प्रिलिमचा पेपर होतो, कंबाईन प्रीचा जो पेपर होतो, या पेपरमध्ये जवळपास इन अँड अवरेज 15 प्रश्न भूगोलावरती विचारलेले असतात. तर त्या 15 प्रश्नांपैकी 9 ते 10 प्रश्न महाराष्ट्र जिओग्राफी असतात आणि 5 ते 6 प्रश्न इंडियन जिओग्राफीवरती काय विचारलेले असतात. तर या सर्व परीक्षांचा काय कंबाईन प्रीचा विचार करता तीनही कॅटेगरीज मध्ये आपल्याला काय वर्ल्ड जिओग्राफी अभ्यासायचा आहे, इंडियन जिओग्राफी अभ्यासायचा आणि काय महाराष्ट्र जिओग्राफी या ठिकाणी काय अभ्यासायचा आहे. 15 प्रश्न विचारले जातात. आता काय हा निश्चित आकडा नाही, आपण काय पेपरचा असेसमेंट केल्याच्या नंतर हा आकडा काय ॲज अ रिझल्ट म्हणून काढतो. आयोग काय प्रश्नांची संख्या कमी करू शकते किंवा काय वाढवू शकते. जास्तीत जास्त 18 पर्यंत प्रश्न विचारले जातील, कमीत कमी या ठिकाणी काय 12 पर्यंत प्रश्न विचारले जातात. आपण आयोगाला प्रश्न विचारू शकत नाही की कमी का केले किंवा जास्त काय केले. आपल्याला फक्त आयोगाने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर येतं का नाही ते महत्त्वाचं आहे. आणि सब्जेक्टची पूर्ण तयारी जर झाली तर निश्चितपणे येईल, तर यात शंका नाही. तर कनेक्टेड राहा फक्त या ठिकाणी माझ्यासोबत. आपण काय संपूर्ण काय विषयाचा काय सखोलमध्ये काय अभ्यास या ठिकाणी काय बघणार आहोत. त्याच्यानंतर PSI, STI आणि ASOचा स्वतंत्र जे काय मुख्य परीक्षा होतात त्या मुख्य परीक्षांमध्ये सुद्धा या ठिकाणी काय आपल्याला काय जिओग्राफीचा काय अभ्यास करणं काय आवश्यक ठरतं. त्याच्यानंतर तिसरा पेपर ठरतो या ठिकाणी टॅक्स असिस्टंटचा, ज्याच्या प्रिलिम मध्ये सुद्धा आणि मेन्स मध्ये सुद्धा या ठिकाणी काय जवळपास काय 15 प्रश्न या ठिकाणी काय प्रिलिम्स मध्ये आणि मेन्स मध्ये. तर त्यानंतर टॅक्स असिस्टंटचा जो काय प्रीचा एक्झाम आहे आणि मेन्सचा एक्झाम मध्ये रिलेटिव्ह मध्ये यांच्यापेक्षा थोडासा काही सोपा पेपर असतो. तर तिथं सुद्धा काय 100 पैकी 15 प्रश्न काय भूगोलाचे या विचारलेले असतात. तर या सर्व काय परीक्षांना काय सामोरं जात असताना जिओग्राफीला काय पर्याय राहत नाही. बाकी विषयांचा विचार करता जिओग्राफी हा या ठिकाणी काय सोपा विषय आहे, लिमिटेड सोर्स आहे, एक प्रकारे म्हणता येईल की स्थायी अभ्यासक्रम आहे, जास्त चेंजेस याच्यामध्ये होत नाही. काही राज्यांची संख्या कमी जास्त झाली असेल आणि लोकसंख्या जर बदललेली असेल तर यांच्या व्यतिरिक्त काय खूप प्रमाणात काय भूगोल काय स्टेबल राहतो, त्याच्यामध्ये काही खूप सारे चेंजेस होत नाही. चेंजेस होतात, त्या चेंजेसचा अभ्यास आपल्याला करायचाच आहे, त्याला पर्याय नाही, पण कमी होतात असं आपल्याला काय सांगता येईल. तर त्या दृष्टिकोनातून काय भूगोलाचा अभ्यास काय करणं काय या ठिकाणी काय महत्वाचं आहे. तर भूगोल या विषयाचा अभ्यास करत असताना आपल्याला 3 कॅटेगरीमध्ये काय भूगोलाच्या प्रश्नांना विचारले जाणारे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना काय डिवाइड करता येईल या ठिकाणी जिओग्राफीला. फर्स्ट कॅटेगरी आहे वर्ल्ड जिओग्राफी, सेकंड कॅटेगरी असेल इंडियन जिओग्राफी आणि थर्ड कॅटेगरी असेल या ठिकाणी महाराष्ट्र जिओग्राफी. या तीनही दृष्टिकोनातून आपल्याला काय भूगोलाचा काय अभ्यास करायचा आहे. बऱ्याच जणांचं म्हणणं असं आहे की अगोदर वर्ल्ड जिओग्राफीचा अभ्यास केला पाहिजे, मग इंडियन जिओग्राफी, मग काय महाराष्ट्र जिओग्राफी. पण जे प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नांकडे बारकाईनं आपल्याला पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की इंडियन जिओग्राफीवरती वर्ल्ड जिओग्राफी किंवा महाराष्ट्र जिओग्राफीच्या काय संदर्भामध्ये काय नेहमी जास्त प्रश्न विचारले जातात. म्हणून परीक्षेमध्ये जिथे जास्त प्रश्न असतील तो घटक काय जास्त महत्वाचा ठरतो. म्हणून आपण असं ठरवलेलं आहे की आपली जी व्हिडिओ सिरीज चालणार आहे स्टेप बाय स्टेप प्रत्येक घटक आपल्याला बघायचा आहे. कुठलाच घटक आपल्याला सोडायचा नाही, प्रत्येक घटक काय आपल्याला काय सेपरेटली अभ्यासायचा आहे. पण सुरुवात करत असताना आपण काय इंडियन जिओग्राफीला काय सुरुवात करू, हे क्लिअर असेल. त्यानंतर वर्ल्ड जिओग्राफी घेऊ आणि त्यानंतर काय महाराष्ट्र जिओग्राफी जो आहे तो काय आपण काय टप्प्याटप्प्याने या ठिकाणी काय घ्यायचं. तर प्रश्नांची संख्या काय इंडियन जिओग्राफीवरती काय जास्त विचारली गेलेली
बाकी इतर दोन काय घटकांच्या काय संदर्भ. आणखी विषयाचा अभ्यास करत असताना जिओग्राफीच्या 3 पॉइंट ऑफ व्ह्यू या ठिकाणी काय करायचं आहे. कोणते कोणते? फॅक्च्युअल डेटा जो आहे तो फॅक्च्युअल डेटा, कन्सेप्च्युअल स्टडी या ठिकाणी, आणि त्याच्यानंतर करंट चेंजेस जे झालेले त्यांच्या दृष्टिकोनातून. बघा, फॅक्च्युअल डाटा हा काय महत्वाचा काय महत्वपूर्ण घटक आहे, तो लक्षात ठेवावाच लागतो. तर फॅक्च्युअल डाटा जो आहे तर त्याला पर्याय नाही. म्हणजे फॅक्च्युअल डाटा म्हणल्यानंतर काय पाठांतर हा विषय आला. पाठांतर करायची आवश्यकता नसते. हा, पोपटपंची करून कुठेपर्यंत अभ्यास करणार आहात तुम्ही, कुठेपर्यंत किती म्हणून आकडे या ठिकाणी काय लक्षात ठेवणार. शिखरांची उंची आहे, राज्यांची संख्या आहे, केंद्रशासित प्रदेश आहेत, त्यांचे क्षेत्रफळ आहेत, अक्षवृत्ती विस्तार आहे, रेखावृत्ती विस्तार आहे, लोकसंख्या आहे. प्रत्येक दृष्टिकोनातून काय राज्यांचा क्रम आहे, पहिला दुसरा तिसरा, पहिले 3 शेवटून 3 या ठिकाणी काय साक्षरता असेल. खूप सारे आकडे या ठिकाणी काय भूगोलाचा अभ्यास करत असताना काय येतात. पण जर कन्सेप्च्युअल स्टडी या ठिकाणी काय संकल्पनात्मक भूगोलाचा अभ्यास जर सविस्तररित्या केला, सखोलमध्ये या ठिकाणी काय तो घटक या ठिकाणी काय अभ्यासला, तर फॅक्च्युअल डेटा या ठिकाणी काय पाठ करायची कधीच आवश्यकता पडत नाही. जसं की जर तुम्हाला काय भारतीय भूगोल जे आहे ते काय भारतीय भूगोलामध्ये भारतीय नकाशा एकदा जर काय आपण काय अभ्यासला, तर फॅक्च्युअल डेटाच्या संदर्भात जो प्रश्न विचारला जातो, म्हणजे जसं की प्रश्नाचं एक स्वरूप बघू आपण काय, भारतातील कोणते कोणते राज्य या ठिकाणी काय पाकिस्तान सोबत काय सरहद्द बनवतात. तर गुजरात आहे, राजस्थान आहे, जम्मू काश्मीर आहे, पंजाब आहे, हे 4 राज्य आहेत. आता हे पाठ करून ठेवलेले नाहीत. बघा, सराव केल्याच्या नंतर काय सर्व गोष्टी या ठिकाणी काय सोप्या होत जातात आणि लक्षात राहत जातात. बघा, कन्सेप्ट काय आहे की करंट चेंज काय झालेला आहे, या प्रश्नांमध्ये काय बदल कसे होतात. करंट चेंज आपल्याला काय एक भारतीय नकाशा माहिती आहे, सगळे राज्य आपल्याला काय त्यांचे पोझिशन, त्यांचे काय सापेक्ष स्थान काय भारतामध्ये कुठे कुठे आहेत आपल्याला माहिती आहे, आणि पाकिस्तानचं स्थान भारताच्या कोणत्या बाजूला आहे हे माहिती आहे. तर अर्धा प्रश्न तर इथं सॉल्व्ह होतो की काय कोणते कोणते राज्य आपण काय लॉजिकली आन्सर करू शकतो या ठिकाणी. तर लॉजिकली आन्सर करत असताना मात्र करंट चेंज जो झालेला आहे, जम्मू काश्मीर हे आता राज्य राहिलेलं नाही, तर त्या राज्याचं या ठिकाणी काही विभाजन 2 केंद्रशासित प्रदेशामध्ये झालेलं आहे. तर यावेळेस आपण उत्तरामध्ये असं सांगू शकतो की जे पाकिस्तान आहे ते भारताच्या 3 राज्यांसोबत सीमा बनवतं आणि 2 केंद्रशासित प्रदेशांसोबत काय आपली सीमा बनवतो. तर याला म्हणायचं काय कन्सेप्च्युअल स्टडी केल्याच्या नंतर फॅक्च्युअल डाटा आपल्याला काय रिलेट करता येतो, निश्चितपणे सांगता येतो, अंदाजे नाही या ठिकाणी. तर कन्सेप्च्युअल स्टडी करायचे, फॅक्च्युअल डाटा बघायचा आहे आणि करंट चेंजेस सुद्धा बघायचे. अशा पद्धतीनं आपल्याला काय भूगोलाचा एक एक घटक या ठिकाणी काय संपवायचा आहे आणि एकदम इझी वेमध्ये या ठिकाणी काय सोप्या भाषेमध्ये काय प्रत्येकाला समजेल अशा भाषेमध्ये काय आपल्याला या ठिकाणी काय भूगोल काय बघायचं आहे. तर जास्त वेळ न घालवता आपण ॲक्च्युअल काय या ठिकाणी काय चॅप्टर जो आहे आपला काय पहिला सुरुवात करू. तर सुरुवात करत असताना काय सगळ्यात अगोदर काय घटक कोणता निवडायचा, तर प्राकृतिक भारताचा जो भूगोल आहे. वेटेज जिओग्राफीमध्ये काय जेवढे काय आता MPSC मेन्समध्ये या ठिकाणी काय सिलेबसमध्ये 1.2 आणि 1.3 मध्ये टोटल मिळून 10 टॉपिक दिलेले आहेत MPSC मेन्समध्ये जिओग्राफीच्या संदर्भात. तर याच्यामध्ये ज्यावेळेस आपण काय कोणत्याही इंडियन जिओग्राफी असेल, महाराष्ट्र जिओग्राफी असेल, ज्यावेळेस अभ्यास करतो तर त्यांचा अभ्यास करत असताना ही गोष्ट लक्षात येते की वेटेज जे आहे या ठिकाणी काय प्राकृतिक भारताचा जो भूगोल आहे मी म्हणेन 75% वेटेज आहे, आणि काय अदर या ठिकाणी काय बाकीचा जो भूगोल असतो त्याला 25% वेटेज. जोपर्यंत तुम्हाला प्राकृतिक भूगोल समजत नाही, जोपर्यंत तुम्हाला काय शिखरे, डोंगर, खाड्या, नद्या या ठिकाणी पर्वत, पठार, मैदान, सागरी सीमा या सर्व गोष्टींची काय तुम्हाला काय ओळख पूर्णपणे होत नाही, म्हणजेच प्राकृतिक भूगोल जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आर्थिक भूगोल, मानवी भूगोल, हवामानशास्त्र, भूरूपशास्त्र असेल, खनिज संपत्ती असेल, दळणवळण असेल, या सर्व काय हे सर्व घटक काय डिपेंड करतात कशावरती प्राकृतिक भूगोलावरती. म्हणून या ठिकाणी महत्व प्राकृतिक भूगोलाचं अधिक ठरतं. तर सर्वात काय सुरुवातीला आपण काय
प्राकृतिक भूगोलाला सुरुवात करू. आणि प्राकृतिक भूगोलाचा या ठिकाणी काय पहिला चॅप्टर सगळ्यांना माहिती आहे की भारताचे स्थान, विस्तार आणि सीमा. तर एवढी या ठिकाणी काय तोंड ओळख आपल्या विषयाची काय पुरेशी आहे. तर आपण काय मुख्य विषयाला हात घालून या ठिकाणी काय करू, आपल्या काय सब्जेक्टला सुरुवात करू. भारताचा प्राकृतिक भूगोल आपण काय सगळ्यात आधी अभ्यासणार आहोत. आणि त्यात काय पहिला चॅप्टर आहे काय भारत, त्याचे स्थान, विस्तार आणि काय सीमा. याच नव्हे बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतात या ठिकाणी भारताचा नकाशा बघितल्याच्या नंतर. आता यामध्ये प्राकृतिक भारताचाच भूगोल का बरं आपण सगळ्यात सुरुवातीला बघतोय, किंवा कोणत्याही काय पुस्तकामध्ये काय प्राकृतिक भूगोलच काय सर्वात सुरुवातीला का बघितला असतो. भूगोलाचे जेवढे काय ऍस्पेक्ट आहेत या ठिकाणी, जेवढे काय सब टॉपिक्स आहेत या ठिकाणी कोणते कोणते असतील, मानवी भूगोल असेल, प्राकृतिक भूगोल असेल, नैसर्गिक भूगोल असेल, त्याच्यानंतर काय आर्थिक भूगोल असेल, हवामान असेल, भूशास्त्र असेल, हे सर्वच्या सर्व खनिज संपत्ती असेल, हे सर्वच्या सर्व घटक तुम्हाला तेव्हाच समजतात जेव्हा तुम्हाला एखाद्या भूप्रदेशाचा प्राकृतिक माहिती काय पूर्णपणे असते. तर त्या अनुषंगानं भारताच्या प्राकृतिक भूगोलाचा काय जो फर्स्ट टॉपिक आहे तो सुरुवातीला घ्यायचा आपण काय डिसाईड केलेला आहे. तर मग जास्त वेळ न घालवता आपण काय करू, विषयाला सुरुवात करू. तर पहिला चॅप्टर या ठिकाणी आपण बघणार आहोत भारत, स्थान, विस्तार आणि सीमा. भारताच्या स्थान, विस्तार आणि काय सीमेचा विचार करत असताना आता या प्राकृतिक भारतामध्ये आपण कशा कशाचा अभ्यास करतो या चॅप्टर मध्ये थोडक्यात मी सांगतो. प्रत्येक गोष्ट या ठिकाणी काय बोर्डवरती काय लिहिली जाणार नाही, प्रत्येक जे इम्पॉर्टंट असेल ते सगळे काय पॉईंट्स या ठिकाणी काय लिहून दिले जातील. ज्या फॅक्च्युअल गोष्टी असतील त्या सुद्धा सगळ्या काय या ठिकाणी काय लिहून दिल्या जातील. पण मी बोलत असताना प्रत्येक असं वाक्य जे काय नोट्स आहे ते तुम्ही काय लिहून काढायचं आहे. व्हिडिओ पॉज करून लिहू शकता, नंतर व्हिडिओ डाउनलोड करून घेऊन नंतर लिहू शकता, किंवा स्नॅपशॉट घेऊन तुम्ही काय या ठिकाणी काय तुमचं काम काय चांगल्या पद्धतीने करू शकता. त्याच्याबद्दल काय त्याच्या बाबतीत जास्त सांगण्याची काय आवश्यकता काय नाही या ठिकाणी. तर या चॅप्टर मध्ये आपण काय बघणार आहोत की काय एकूण काय जो काय भारतीय भूप्रदेश आहे त्याचं क्षेत्रफळ किती आहे, त्याचा अक्षवृत्तीय विस्तार किती आहे, त्याचा रेखावृत्तीय विस्तार काय आहे, त्याची भूसीमा किती आहे, त्याच्यानंतर कोणते कोणते देश या ठिकाणी काय भारतासोबत आपली काय सीमा बनवतात. तर भारतातील असे कोणते कोणते राज्य आहेत ते जे शेजारील देशासोबत काय सीमा बनवतात, कोणत्या राज्याची काय कोणत्या देशाची सीमा या ठिकाणी काय सर्वात जास्त भारतासोबत काय संलग्न आहे, किंवा काय सीमा भारतासोबत काय बनवते, असे किती देश आहेत एकूण. त्यानंतर प्रत्येक राज्य जे आहे ते इतर राज्यांसोबत काय इतर किती राज्यांसोबत या ठिकाणी काय सीमा बनवतो त्या संदर्भात आपल्याला काय सर्व स्टडी करायचे. त्याच्यानंतर भारताला लाभलेली सागरी सीमा, भारताला कोणते कोणते समुद्र किनारे लाभलेले आहेत या ठिकाणी, त्याच्यानंतर किती राज्यांना काय समुद्र किनारा लाभलेला आहे, भारताच्या काय मध्यातून जाणारं कर्कवृत्त हे किती राज्यामधून जातं, या सर्व घटकांचा आपल्याला काय इत्थंभूतपणे काय माहिती बघायची आहे. त्याच्यानंतर काय भारताचे काय काही किनारी बेट आहेत, काही सागरी बेट आहेत, सागरी बेट कोणते आहेत, किनारी बेट कोणते आहेत, कन्सेप्ट क्लिअर करायचे. त्याच्यानंतर काय आपल्याला फॅक्ट्स बघायचे या ठिकाणी. तर हे बघत असताना आपल्याला काय या ठिकाणी काही नकाशाची मदत लागणार आहे. तर चॅप्टरला सुरुवात करण्याच्या अगोदर मी या ठिकाणी काही नकाशामध्ये जी काही माहिती या ठिकाणी काय दाखवलेली आहे, भारताचा काय राजकीय नकाशा या ठिकाणी काढलेला आहे, तर ती माहिती बघू. या ठिकाणी काय भारताच्या नकाशामध्ये फक्त उत्तरेकडील राज्य या ठिकाणी काय दाखवलेले, कारण हे राज्य काय इतर देशांसोबत काय सीमा बनवतात म्हणून हेच राज्य दाखवलेले आहे. जे राज्य काय सागरी सीमा बनवतात तो एवढा ट्रिकी नाही पॉईंट या ठिकाणी, अवघड नाही, आपल्याला काय लक्षात येऊन जाईल. काय मोजकेच या ठिकाणी काय राज्य आहेत जे काय समुद्रासोबत या ठिकाणी काय सागरी किनारा ज्यांना काय लाभलेला आहे. तर उत्तर भारतातील राज्य कोणते कोणते, गुजरात, राजस्थान, याच्या मीन्स हरियाणा, त्यानंतर पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, यूके मीन्स उत्तराखंड या ठिकाणी, यूपी उत्तर प्रदेश या ठिकाणी. यूपीच्या पूर्वेला या ठिकाणी काय प्रत्येक राज्य आपण काय दाखवलेलं नाही, थोडीशी गर्दी जास्तच होईल याच्यामुळे. जे इम्पॉर्टंट असतील ते सर्व राज्य या ठिकाणी काय दाखवले. बिहारच्या पूर्वेला या ठिकाणी काय पश्चिम बंगाल आहे, पश्चिम बंगालच्या उत्तरेला सिक्कीम हे छोटंसं राज्य काय नेपाळ आणि भूटानच्या दरम्यान आहे, हे माहिती आहे सगळ्यांना. त्याच्यानंतर या ठिकाणी काय पूर्वोत्तर भारतामधील काय 7 सिस्टर्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काय 7 राज्य जे आहेत ते सर्व राज्य जर तुम्हाला काय दाखवले असते, सगळे फॅक्ट्स एकदा जर काय बोर्डवरती लिहून काढले असते तर तुम्ही म्हणलं असतं की एवढा किचकट आहे का. तर घाबरायचं कारण नाही. ज्यावेळेस पूर्वोत्तर भारताचा वेगळा आपण काय अभ्यास करू, ज्यावेळेस म्यानमारशी संलग्न असलेल्या काय राज्यांचा आपण अभ्यास करतो त्यावेळेस त्या राज्यांचा संदर्भ त्या ठिकाणी येणारच आहे, येतं लक्षात. तर अननेसेसरी या ठिकाणी काही गर्दी करायची आवश्यकता नव्हती, त्याच्यामुळे आपण काय लिहिलेलं नाही. त्याच्यानंतर या ठिकाणी त्याच्यानंतर भारताचे शेजारी देश कोणते कोणते या ठिकाणी, भारताच्या वायव्येला असलेला पाकिस्तान,
त्याच्यानंतर पाकिस्तानच्या वायव्येला असलेला अफगाणिस्तान, जो की भारतासोबत काय सगळ्यात कमी या ठिकाणी काय सीमारेषा बनवतो. त्यानंतर भारताच्या उत्तरेला या ठिकाणी काय उत्तराखंड आणि काय सिक्कीम यांच्या दरम्यान असलेला काय नेपाळ हा देश, जो की काय 3 बाजूंनी काय वेढला गेलेला आहे. त्याच्यानंतर आहे या ठिकाणी काय भूटान सिक्कीमच्या काय पूर्वेला. त्याच्यानंतर काय भारताच्या पूर्वेला आहे म्यानमार देश आणि या ठिकाणी काय पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम यांनी वेढला गेलेला एक देश आहे, तो आहे तिन्ही बाजूंनी काय भारतासोबत काय सीमा बनवणारा काय हा बांगलादेश या ठिकाणी आहे. आणि सर्वात मोठा या ठिकाणी काय भारताच्या उत्तरेला असलेला, ज्याचं की क्षेत्रफळ जवळपास भारताच्या काय तिप्पट आहे असा चायना या ठिकाणी ही सर्व माहिती या ठिकाणी काय नकाशावरती काय दिलेली आहे. तर या ठिकाणी भारताचा स्थान विस्तार आणि सीमा बघत असताना सगळ्यात पहिला फॅक्ट आपण बघू की भारताचं क्षेत्रफळ किती आहे. भारताचं क्षेत्रफळ बघत असताना या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं आहे की एक काय नंबर लक्षात ठेवायचा आहे, 32,87,000 चौरस किलोमीटर किंवा याला काय किलोमीटर वर्ग असं सुद्धा काय म्हणू शकतो. बघा 87,000च्या पुढे सुद्धा काय या ठिकाणी काय नंबर्स आहेत, पण एवढे 7-8 नंबर पाठ करत बसण्यापेक्षा काय प्रश्न ज्या ठिकाणी विचारला जातो स्मार्ट वर्क करायचं आपल्याला, डॉंकी वर्क करायचं नाही बिलकुल. या ठिकाणी असे खूप काही नंबर्स आहेत गुगलमध्ये, सगळेच्या सगळे आपल्याला पाठ करत बसल्याच्या नंतर या ठिकाणी काय आता या ठिकाणी फॅक्ट्स पाजवण्यासाठी थांबलेलो नाही हा, म्हणजे पाहिजे तेवढे फॅक्ट्स तुम्हाला काय दिले आणि परीक्षा पास झाला तसं कधीच होत नाही. अभ्यास समजून आणि उमजून करायचा या ठिकाणी. तर क्वेश्चन ज्या वेळेस काय क्षेत्रफळाच्या संदर्भात विचारलं गेलेलं आहे त्या वेळेस काय 32,87,000 इथपर्यंत ऑप्शन मध्ये आकडे बदलतात, याच्यानंतरचे आकडे सहसा बदलत नाहीत. म्हणजे असा ऑप्शन असत नाही 32,87,313 आणि 32,87,413 असा ऑप्शन, एवढा ट्रिकी ऑप्शन कधी येणार नाही. त्याच्यामुळे काय भारताचं क्षेत्रफळ किती आहे, मुख्य भूमीवरील क्षेत्रफळ हे लक्षात ठेवायचं असेल तर ते किती आहे 32,87,000 काय किलोमीटर वर्ग किंवा चौरस किलोमीटर एवढं लक्षात ठेवा. त्यानंतरचा पॉइंट आहे की भारताचं स्थान कुठं आहे पृथ्वीवर. तर यासाठी आपल्याला अक्षवृत्त म्हणजे काय आणि रेखावृत्त म्हणजे काय हे थोडक्यात माहिती असणं काय आवश्यक आहे. म्हणजेच काय भारताचं फॅक्ट स्थानाच्या संदर्भात फॅक्ट असं सांगितलं जातं, तथ्य असं सांगितलं जातं आपल्याला. तर भारताचे स्थान बघत असताना एक फॅक्ट असा सांगितला जातो की भारताचं स्थान हे काय उत्तर पूर्व बोललं जात आहे. आता हा फॅक्ट पाठ करून ठेवायचा नाही. बघा फॅक्ट म्हणजे हे सिंपल फॅक्ट आहे, एका सिंगल लाईन मध्ये फॅक्ट दिलेला आहे, पाठ करायला सोपा आहे. पण या फॅक्ट वरती काय डिपेंड असलेले जेवढे काही तथ्य पुढे येतात, जेवढे काही कन्सेप्ट पुढे येतात ते समजणार नाही जर समजावून नाही घेतलं तर. तर कन्सेप्ट अशी आहे, तर ज्यावेळेस आपण काय भारताचे स्थान बघत असतो तर पृथ्वीवरील काय अक्षवृत्ते काय आहेत आणि रेखावृत्ते काय आहेत त्यांच्याबद्दल काय थोडीशी बेसिक माहिती आपल्याला माहिती असणं काय गरजेचं ठरतं. समजा या ठिकाणी काय ही आहे पृथ्वी, तर पृथ्वीवरती वरचं जे ध्रुव आहे या ठिकाणी याला म्हणतात काय नॉर्थ पोल, उत्तर ध्रुव, आणि हे आहे दक्षिण ध्रुव. या ठिकाणी काय ध्रुव पृथ्वीवरती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून काय काढले गेलेले या ठिकाणी ज्या आडव्या काल्पनिक रेषा आहेत त्यांना काय म्हणतो आपण काय अक्षवृत्त असं म्हणतो. आणि आता अक्षवृत्ताची नेमकी या ठिकाणी रचना कशी आहे लक्षात घ्या. आता पृथ्वी एक काय वर्तुळाकार काय आहे या ठिकाणी काय म्हणजे काय गोलाकार एक काय ऑब्जेक्ट आहे समजा, त्याच्यावरती काल्पनिक रेषा जर काढायची असेल अशी आडवी तर ती फक्त समोरच्या साईडला नसते एवढं लक्षात घ्या. ती वर्तुळाकार काय स्वरूपात काय संपूर्ण पृथ्वीला काय वेटोळे घालते अशा पद्धतीने असेल. म्हणजे जे अक्षवृत्त तुम्हाला आता सध्या इथं दिसतंय ते फिरून पाठीमागच्या साईडला सुद्धा असतं, म्हणजे काय याच्या बॅक साईडला सुद्धा असतं, हे लक्षात घ्या. म्हणजे संपूर्ण पृथ्वीला काय एक फेरी काय मारणारी रेषा म्हणजे काय एक अक्षवृत्त असतं. तर सगळ्यात मोठं अक्षवृत्त कोणतं ठरेल. आता एखादा काय जो वर्तुळाकार चेंडू असतो तो मध्यभागी सगळ्यात फुगीर असतो, तर मध्यभागी काढलं गेलेलं अक्षवृत्त सगळ्यात मोठं असतं, तर त्याला काय म्हणतो आपण विषुववृत्त असं म्हणतो, त्याला काय म्हणतो विषुववृत्त. आता हे अक्षवृत्त ज्यावेळेस काय आपण काय काढत जातो, आता काय उत्तरेकडे सुद्धा काय संपूर्ण पृथ्वीवरती काय या विषुववृत्ताला समांतर असे अक्षवृत्त काढले गेले. आता या विषुववृत्तांची लांबी आपण जसं जसं काय उत्तर ध्रुवाकडे काढत जातो तसं तसं त्यांची लांबी काय होते कमी होत जाते. आणि ज्या वेळेस आपण काय ध्रुवावरती पोहोचतो त्यावेळेस शेवटचा जो काय 90 अंशाचा अक्षवृत्त आहे, 90 अंशाचा उत्तर अक्षवृत्त आहे, तो
वर्तुळाच्या स्वरूपात नसून एका बिंदूच्या स्वरूपात असतो. लक्षात येते सगळ्यांच्या? व्यवस्थित लक्ष द्या हा. तर त्याच पद्धतीने आपण विषुववृत्ताच्या दक्षिण बाजूला सुद्धा काय अक्षवृत्त काय काढल्याच्या नंतर त्यांची लांबी कशी कशी होत जाते, कमी कमी होत जाते आणि दक्षिण ध्रुवावरती 90 अंश दक्षिण ध्रुवावरती असणारा जो अक्षवृत्त आहे तो एका बिंदूच्या स्वरूपात असतो, वर्तुळाच्या स्वरूपात असत नाही. अशा पद्धतीने एकूण काय या ठिकाणी काय 181 हा झाला काय 0 डिग्रीचा. 0 डिग्रीचा अक्षवृत्त त्याला काय म्हणतो, विषुववृत्त म्हणतो. आणि अक्षवृत्त आपल्याला काय पाहायला मिळतात. तर भारताचं स्थान नेमकं कुठं आहे? विषुववृत्ताचा विचार केल्याच्या नंतर विषुववृत्ताचा ज्या वेळेस आपण काय विचार करतो, विषुववृत्ताचा विचार करता आपण जर या ठिकाणी काय जर काय पृथ्वीचा हा काय छेद जर घेतला तर पृथ्वीचे 2 समान भाग होतात. अशा पद्धतीने बघ, हा आणि हा. तर हा असेल पृथ्वीचे 2 समान भाग होतात. हा उत्तर गोलार्ध म्हणून ओळखला जातो आणि हा काय दक्षिण गोलार्ध, नॉर्थ आणि साऊथ. उत्तरेला जो विषुववृत्ताच्या उत्तरेला असलेला गोलार्ध कोणता आहे, अर्ध गोलार्ध, तो उत्तर गोलार्ध. आणि दक्षिणेला असलेलं काय या ठिकाणी काय दक्षिण गोलार्ध. तर भारत याच्यामध्ये कुठं आहे, तर भारत या ठिकाणी काय आपल्याला दाखवता येईल या ठिकाणी की भारताचं स्थान या ठिकाणी काय 0 डिग्री आहे. तर आपण इथून इथपर्यंत असा आता स्पष्टपणे काय भारताचा नकाशा तर या ठिकाणी काय काढता येणार नाही आपल्याला, पण तरी आपण थोडस काय तसं दाखवण्याचा प्रयत्न करू. तर हा झाला आपला भारत, या ठिकाणी काय हा देश आहे. तर हा काय उत्तर गोलार्धामध्ये आहे. ज्या वेळेस रेखावृत्तांचा विचार करतो आपण, ज्यावेळेस रेखावृत्तांचा विचार करतो त्यावेळेस लंडनच्या ग्रीनविच मधून जाणारी जी रेषा आहे, लंडनच्या ग्रीनविच मधून जाणारी जी उभी काल्पनिक रेषा आहे त्याला काय म्हणतात, 0 अंशाचा याला म्हणतात 0 अंशाचा रेखावृत्त. यालाच नाही तर उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत काय काढलेले काय उभ्या काल्पनिक रेषा ज्या आहेत त्या सर्व रेषांना काय म्हटलं जातं, या ठिकाणी काय रेखावृत्त असं म्हटलं जातं. आता एकूण रेखावृत्त किती आहेत, कोणत्याही वर्तुळाचे कोणत्याही वर्तुळाकारामध्ये काय एकूण 360 अंश काय अंशाचे कोण असतात, तर एकूण 360 रेखावृत्त या ठिकाणी काय काढली गेलेली आहेत. विचार करा रेखावृत्त कोणत्या पद्धतीने काढलेली. एक रेखावृत्त जो काय समोरच्या बाजूला दिसतो, तर पृथ्वीचा विचार केल्यास या रेखावृत्ताच्या अपोजिट साईडला म्हणजे काय एक्झॅक्ट काय विरुद्ध बाजूला सुद्धा काय एक रेखावृत्त असेल जे की उत्तर ध्रुवापासून काय दक्षिण ध्रुवापर्यंत जाऊन काय जोडलेलं असेल. तर हा जर 0 अंशाचा रेखावृत्त असेल तर याच्या अपोजिट असलेला रेखावृत्त 180 अंशाचा रेखावृत्त असतो या ठिकाणी. आता या रेखावृत्ताच्या काय पूर्वेला असलेले काय सगळे रेखावृत्त 1 अंश रेखावृत्त, 2 अंश, 3 अंश, 4 अंश असे एकूण 180 पर्यंत रेखावृत्त हे पूर्व रेखावृत्त म्हणून ओळखले जातात. आणि या रेखावृत्ताच्या म्हणजे जो रेखावृत्त काय लंडनच्या ग्रीनविच येथून जातो त्या रेखावृत्ताच्या काय पश्चिम बाजूला असलेले पश्चिम दिशेला असलेले काय एकूण 180 रेखावृत्त हे काय पश्चिम रेखावृत्त म्हणून ओळखले जातात. मग भारताचं स्थान मात्र कुठं दिसतंय आपल्याला, या 0 अंश रेखावृत्ताच्या काय पूर्व बाजूला. म्हणून भारत रेखावृत्ताचा विचार केला असता, या 0 अंशाच्या काय रेखावृत्ताचा विचार केला असता भारताचं स्थान या ठिकाणी असे 2 उभे भाग जर केले आपण पृथ्वीचे, तर या ठिकाणी काय 2 अंश काढले तर हे झालं काय वेस्ट आणि हे झालं ईस्ट म्हणजे पूर्व. तर भारताचं स्थान काय पूर्व गोलार्धामध्ये आहे. या ठिकाणी काय भारताचं स्थान विषुववृत्ताचा विचार करता उत्तर गोलार्धामध्ये आहे आणि 0 अंशाच्या रेखावृत्ताचा आणि आंतरराष्ट्रीय बाररेषेचा विचार केला असता त्याचं स्थान काय पूर्व गोलार्धामध्ये आहे. तर म्हणून भारताचे स्थान हे उत्तर पूर्व गोलार्धात केला जातो. तर भारताचे स्थान कुठं आहे, उत्तर पूर्व गोलार्धामध्ये आहे. हे या ठिकाणी काय आपल्या लक्षात येतं. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे की जे फॅक्ट आहे ते फॅक्ट या सर्व काय कन्सेप्ट मधून काय निघून येतं, मग आपल्याला फॅक्ट या ठिकाणी काय समजतो. आता याच्यानंतर आपल्याला बघायचं की भारताचा अक्षवृत्तीय विस्तार काय आहे आणि भारताचा रेखावृत्तीय विस्तार काय आहे. भारताचा अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार बघत असताना या ठिकाणी काय आपण पृथ्वीवरती भारत तर या ठिकाणी काय दाखवलेला आहे बघा. आडव्या काल्पनिक रेषांना आपण काय म्हणतोय, अक्षवृत्तीय म्हणतोय. उभ्या काल्पनिक रेषांना आपण काय म्हणतोय, रेखावृत्तीय असं म्हणतोय. तर याच्यामध्ये
तर अक्षवृत्ती आणि रेखावृत्ती काय विस्तार म्हणत असताना कोणत्या दोन काय अक्षवृत्तांच्या दरम्यान आणि कोणत्या दोन रेखावृत्तांच्या दरम्यान या ठिकाणी काय भारत आहे, या ठिकाणी भारताचं स्थान आहे हे बघायचं किंवा भारताचा विस्तार आहे हे आपल्याला काय करायचं आहे बघायचं आहे. बघा अशी दोन अक्षवृत्त भारताच्या दक्षिण टोकाला स्पर्श करून जाणारी जी रेषा असते या ठिकाणी हे अक्षवृत्त आणि भारताचे काय उत्तर अति उत्तरेकडील काय टोकाला स्पर्श करून जाणारे जे अक्षवृत्त आहे या दोन अक्षवृत्तांच्या दरम्यान काय भारताचं स्थान आहे असं आपल्याला काय सांगता येतं. तर हे दोन अक्षवृत्त कोणते आहेत, तर हा जर 0 डिग्रीचा या ठिकाणी काय अक्षवृत्त असेल, या ठिकाणी काय आपण ऑलरेडी काय लिहून ठेवलं होतं, हा काय 0 अंशाचं काय अक्षवृत्त आहे, या ठिकाणी काय विषुववृत्त ज्याला म्हणतो आपण. तर भारताच्या दक्षिण टोकाला स्पर्श करून जाणारी काय अक्षवृत्त आहे काय 8 अंश, 8 अंश या ठिकाणी. आणि या ठिकाणी भारताच्या उत्तर टोकाला काय स्पर्श करून जाणार किती आहे 37 अंश. तर आपल्याला असं सांगता येईल आणि हे दोन्ही अक्षवृत्त काय दक्षिण अक्षवृत्त आहेत की उत्तर अक्षवृत्त, तर निश्चितपणे उत्तर अक्षवृत्त. तर असं सांगता येईल की भारताचा दक्षिणोत्तर विस्तार जो आहे तो 8 अंश काय उत्तर अक्षवृत्तापासून ते 37 अंश उत्तर अक्षवृत्तापर्यंत आहे. तर आपल्याला या ठिकाणी काय लिहिता येईल की भारताचा काय अक्षवृत्तीय विस्तार किती आहे 8 अंश उत्तर अक्षवृत्त ते 37 अंश उत्तर अक्षवृत्त यांच्या दरम्यान आहे असं सांगता येतं. हे झालं काय या दोन अक्षवृत्तांच्या दरम्यान काय भारत पूर्णपणे काय दक्षिणोत्तर काय विस्तारलेला आहे असं सांगता येतं. तर या ठिकाणी आपण काय 8च्या आणि 37च्या नंतर सुद्धा काही आकडे आहेत, पण समजण्याच्या दृष्टिकोनातून आपण फक्त काय राऊंड फिगर नंबर घेतलेले. ज्यावेळेस काय या ठिकाणी काय लिहून देईल त्यावेळेस काय कम्प्लीट नंबर काय लिहून दिले जाते आणि त्याच्यामध्ये काय लक्षात ठेवण्याची पद्धत काय आहे ती पण आपण काय करू डिस्कस करू. हे झालं काय अक्षवृत्ती विस्तार. रेखावृत्ती विस्तार कशाला म्हणायचं, पृथ्वीवरती काढलेली उभ्या काल्पनिक रेषांना काय रेखावृत्ती असं म्हणतो. तर आता ही जे रेखावृत्त असेल जे भारताच्या काय गुजरात राज्याला स्पर्श करून जातं या ठिकाणी आणि दुसरे एक रेखावृत्त जे की काय अरुणाचल प्रदेशच्या अतिपूर्वेकडील काय प्रदेशाला काय स्पर्श करून जातो. या दोन रेखावृत्तांच्या दरम्यान भारताचं काय आहे विस्तार आहे पूर्व पश्चिम विस्तार आहे. तर आता हे जे काय या ठिकाणी हे जे रेखावृत्त आहे म्हणजे या मुख्य नकाशामध्ये या ठिकाणी आपण या ठिकाणी दाखवलेलं आहे. तर हे जे या ठिकाणी काय स्पर्श करून जातो रेखावृत्त तर ते आहे 68 अंश पूर्व रेखावृत्त. कारण हे जे रेखावृत्त आहे ते लंडन मधील 0 अंशाचं जे रेखावृत्त आहे ग्रीनविच मधून जाणार त्या रेखावृत्ताचे काय पूर्वेकडील रेखावृत्त आहे म्हणून ते पूर्व रेखावृत्त ठरतं. तर 68 पासून किती पर्यंत विस्तार आहे या ठिकाणी आपण इथं दाखवलेलं होतं. या ठिकाणी काय ही जी उभी रेषा आहे ती इंडिकेट करते या ठिकाणी की अरुणाचल प्रदेशच्या अति दक्षिणेकडील अति पूर्वेकडील टोकाला काय स्पर्श करून जाणारी रेषा. तर हे आहे 97 डिग्री 97 अंश पूर्व रेखावृत्त या ठिकाणी काय असं सांगता येईल या ठिकाणी. तर प्रत्येक घटक महत्वाचा या ठिकाणी जे काही मी लिहून देतो जे काही मी काय तोंडी सांगतोय ते प्रत्येक गोष्ट काय लिहून काढायची आहे ऍज अ नोट्स म्हणून तुम्ही. तर लिहित असताना आपापल्या पद्धतीने काय लिहिलं तर चालेल ज्या भाषेमध्ये काय तुम्हाला समजेल या ठिकाणी. तर एकूण एक प्रकारे असं म्हणता येतं भारताचा अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार बघत असताना भारताचा अक्षवृत्तीय विस्तार 8 अंश उत्तर ते 37 अंश उत्तर अक्षवृत्त यांच्या दरम्यान आहे आणि भारताचा रेखावृत्ती विस्तार हा 68 अंश पूर्व रेखावृत्त ते 97 अंश पूर्व रेखावृत्त असा आहे. तर फॅक्ट या ठिकाणी काय असं लिहून काढू आपण की भारताचा अक्षवृत्ती विस्तार हा 8 अंश 4 उत्तर अक्षवृत्त ते 37 अंश 6 उत्तर अक्षवृत्त आणि भारताचा रेखावृत्तीय विस्तार हा काय आहे या ठिकाणी 68 अंश 7 पूर्व रेखावृत्त ते 97 अंश 25 पूर्व रेखावृत्त यांच्या दरम्यान आहे. बघा प्रत्येकाची काय लक्षात ठेवण्याची काय लॉजिक असेल ट्रिक असेल वेगवेगळी असू शकते या ठिकाणी.
तर मी माझी ट्रिक असं सांगणार नाही की ती तुमच्यावरती काय म्हणजे याच पद्धतीने पाठ करा. प्रत्येकाला काय आपापली पद्धत असते या ठिकाणी काय मेमराईज करण्यासाठी किंवा आठवणीत किंवा लक्षात ठेवण्यासाठी. या ठिकाणी परत परत अभ्यास केल्याच्या नंतर रिव्हिजन ज्यावेळेस करतो त्यावेळेस गोष्टी लक्षात राहतात म्हणजे राहतातच. तुम्ही एकदा वाचल्याच्या नंतर खूप सोपं आहे म्हणून नंतर जर त्याला काय दीड दीड महिना 2-2 महिने जर हात लावणार नसाल, नंतर बघणार नसाल, तर निश्चितपणे कोणतीही गोष्ट असेल, एखाद्या माणसाची भेट विसरू शकते आपल्याला. मग हा तरी काय फॅक्च्युअल डाटा आहे जो काय नंबर्स काय रिप्रेझेंट केलेले असतात त्याच्यामध्ये, येतं लक्षात. तर आता एक असं सांगता येईल की 8 अंश ते 37 अंश, तर एकूण किती अक्षरवृत्त होतात 8 अंशापासून ते 37 पर्यंत. जर कॅल्क्युलेशन तुम्ही केलं तर एकूण 29 अक्षरवृत्त, किती 29 अक्षरवृत्त या ठिकाणी काय भारतावरून जातात. आणि 68 आणि 97चा जर विचार केला तर एकूण किती रेखावृत्ते भारतावरून जातात, तर 29 रेखावृत्ते काय भारतावरून जातात जवळपास. तर असं म्हणता येतं की जवळपास भारताची दक्षिणोत्तर लांबी आणि पूर्व पश्चिम लांबी ही सारखी आहे. जस्ट फॅक्ट आपण ऍक्च्युअल मध्ये जाऊन बघतो की या ठिकाणी काय जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंतचं अंतर किती आहे, आणि इकडलं या ठिकाणी काय घुवर मोठा ते या ठिकाणी काय किबिथू पर्यंतचं अंतर किती आहे. हे निश्चितपणे थोडासा त्याच्यामध्ये फरक आहे. पूर्व पश्चिम लांबी थोडीशी जास्त आहे, दक्षिणोत्तर लांबी थोडीशी काय कमी किंचित या ठिकाणी काही नगण्य म्हणता येईल. त्या ठिकाणी थोडासा फरक आहे त्याच्यामध्ये, पण जवळपास 29 अक्षरवृत्त या ठिकाणी काय गेलेले आहेत. या पद्धतीने लक्षात ठेवता येतं. म्हणजे काय 8 लक्षात ठेवलं आणि 29 जोडले तर 37च येईल. 68 लक्षात ठेवलं आणि 29 जोडले तर 97च येतं. किंवा असं लक्षात ठेवा की अक्षवृत्त आणि रेखावृत्तांमध्ये या ठिकाणी काय सुरुवातीला जे अंक आहेत 8 आणि 68, याच्यामध्ये 8 कॉमन आहे एक स्थानचा, आणि इकडे 37 आणि काय 97. तर लॉजिक तुमचं असेल या ठिकाणी. बघा लॉजिक आपण असं सांगू शकत नाही की निश्चितपणे काय याच लॉजिकने काय लक्षात ठेवा. तर युट्यूब वरती काय वेगवेगळ्या व्हिडिओवरती काय तिथे ट्रिक सुद्धा दिलेली आहेत की या पद्धतीने काय समजा एखाद्या व्यक्ती एखाद्या काय गाण्याच्या स्वरूपात लक्षात ठेवत असेल, आता तुम्हाला गाणं आवडेलच असं हे सांगू शकत नाही आपण, मी सुद्धा सांगू शकत नाही. तर प्रत्येकाची आपापली काय आयडिया असेल एक, त्या पद्धतीने लक्षात ठेवायचं. आणि परत परत बघितल्याच्या नंतर काय नंबर्स पाठ होऊनच जातात या ठिकाणी. तर जे रेग्युलरली अभ्यास करतात त्यांना या गोष्टींचा अनुभव आहे. जे बिगिनर आहेत त्यांच्यासाठी की मी काय परत परत सांगतो या गोष्टी. तर हे झालं भारताचं काय अक्षरवृत्ती विस्तार आणि काय रेखावृत्ती विस्तार या ठिकाणी. तर त्यानंतर बघायचं आहे तर अक्षरवृत्ती आणि रेखावृत्ती विस्तार बघितल्याच्या नंतर भारताचे काय या ठिकाणी काय अति दक्षिणेकडील, अति उत्तरेकडील, अति पूर्वेकडील आणि अति पश्चिमेकडील जे काय भाग आहेत तर त्यांची नावं काय आहेत किंवा ती कोणते भाग आहेत हे या ठिकाणी काय बघायचं आहे या ठिकाणी. तर अशी आशा करतो की जे काय बोर्डवरती काय लिहिलं चाललंय, जे काय मी तोंडी सांगतो या ठिकाणी ते तुम्हाला समजेल अशा पद्धतीने तुम्ही काय तुमच्या वहीमध्ये काय लिहून घेताय आणि काय पुरेपूर याचा काय फायदा करून घेताय. जर लिहित नसाल तर फक्त व्हिडिओ बघण्याला काही काय अर्थ नाही. अगोदर बघा, नंतर समजावून घेतल्याच्या नंतर लिहा, पण लिहा नक्की, हे मात्र काय करा या ठिकाणी. तर नकाशावरती आपण काय जास्त त्या ठिकाणी काय अडचण करण्यापेक्षा आपण काय करू, साईडला लिहून घेऊ. नकाशावरती जरी तुम्ही दाखवलं तरी काय हरकत नाही या ठिकाणी. तर भारताचा अति उत्तरेकडील टोक जो आहे तो दफ्तार या नावाने काय ओळखला जातो, दफ्तार. अति दक्षिणेकडील टोक सगळ्यांना माहिती आहे, मूवी कन्याकुमारी. त्याच्यानंतर अति पूर्वेकडील प्रदेश किबिथू, आणि त्याच्यानंतर अति पश्चिमेकडील प्रदेश आहे घोर मोठ. हे प्रदेश आहेत काय या ठिकाणी काय शेवटचे टोक आहेत हे भारताचे. तर या ठिकाणी काय अक्षरवृत्ती आणि रेखावृत्ती विस्तार झाल्याच्या नंतर हे सर्व काही काय करायचं लिहून घ्यायचं आहे. तर याच्यानंतर आपल्याला पोहोचायचं आहे की भारताची प्रमाण वेळ काय या ठिकाणी, किंवा भारताची प्रमाण वेळ ही कोणत्या रेखावृत्तावरून काय ठरते या ठिकाणी काय हे आपल्याला काय करायचं आहे बघायचं आहे या ठिकाणी. भारताची काय प्रमाण वेळ काय आहे हे समजावून घेण्याच्या अगोदर दोन कन्सेप्ट प्रत्येकाला माहिती असणं आवश्यक आहे. एक स्थानिक वेळ काय असते, स्थानिक वेळ काय असते, आणि दुसरं प्रमाण वेळ काय असते, प्रमाण वेळ. लक्षात घ्या व्यवस्थित. आता यासाठी तुम्हाला काय
रेखावृत्ती विस्तार नेहमी लक्षात असणं काय आवश्यक आहे. बघा, स्थानिक वेळ कशाला म्हणतो? या ठिकाणी कोणत्याही काय भूभागामध्ये, कोणत्याही काय भूप्रदेशामध्ये ज्या वेळेस त्या भागातील रेखावृत्त सूर्याच्या काय बरोबर काय या ठिकाणी काय तंतोतंत समोर येतो, म्हणजेच काय तंतोतंत समोर आला असं केव्हा म्हणतो की सूर्यकिरणे काय लंबरूप जेव्हा त्या ठिकाणी काय पडतात, तर त्यावेळेस त्या ठिकाणी काय 12 वाजलेले आहेत असं काय म्हटलं जातं. समजावून घेऊ. समजा या ठिकाणी काय हा सूर्य आहे, सूर्य या ठिकाणी काय, आणि या सूर्याची किरण जी आहेत या ठिकाणी काय पृथ्वीच्या आता पृथ्वीचा एक रेखावृत्त आहे जो की या ठिकाणी काय आपण अशा पद्धतीने दाखवू. हा रेखावृत्त कुठं आलेला आहे? सूर्याच्या काय समोर आलेला आहे हा रेखावृत्त. तर याच रेखावृत्तावरती काय सूर्यकिरणे कशी पडतील? लंबरूप पडतील. म्हणजे समजा या ठिकाणी एखादा मनुष्य जर थांबलेला असेल, आता एवढा चांगला चित्रकार नाही पण लक्षात घ्या या ठिकाणी मनुष्य आहे हा थांबलेला आहे, तर ज्या वेळेस हा मनुष्य ज्या ठिकाणी थांबलेला आहे त्या ठिकाणचा रेखावृत्त सूर्याच्या बरोबर काय तंतोतंत काय समोर असेल तर सूर्यकिरणे लंबरूप पडतात आणि या व्यक्तीची सावली कुठं पडेल? त्याच्या पायामध्ये पडते. येतं लक्षात? तर त्यावेळेस त्या ठिकाणी ठीक बरोबर किती वाजलेले आहेत असं समजलं जातं? 12 वाजलेले आहेत असं समजलं जातं. जर हे फॅक्ट आहे तर मला सांगा या ठिकाणी नकाशाचा विचार करायचा. भारतामध्ये आता या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं की पृथ्वी पश्चिमेकडून काय पूर्वेकडे फिरते. या पद्धतीने काय पृथ्वी काय करत असते? फिरत असते. या पद्धतीने पश्चिमेकडून काय पूर्वेकडे काय ती फिरते. तर भारताचे या ठिकाणी काय जे एक एक रेखावृत्त आहेत ते काय सूर्याच्या समोरून जातात काय पश्चिमेकडून काय पूर्वेकडे. तर पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असताना भारतामधील अरुणाचल प्रदेश वरून जाणारे जे काही रेखावृत्त आहे ते सगळ्यात अगोदर काय सूर्यासमोरून जाईल. येतं लक्षात? आणि नंतर शेवटी कोणतं जाईल? गुजरातच्या काय पश्चिम टोकाला असलेलं काय रेखावृत्त काय सूर्याच्या समोरून काय जात. तर याच्यामध्ये लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की एक रेखावृत्त सूर्यासमोरून काय ओलांडण्यासाठी एकूण किती मिनिटे लागतात? 4 मिनिटे लागतात. एका रेखावृत्ताला सूर्याच्या समोरून काय ओलांडण्यासाठी 4 मिनिटे लागतात. आणि अशी एकूण किती रेखावृत्ते आहेत? तर 360 रेखावृत्ते आहेत आणि ते काय 24 तासाशी काय बरोबर काय टॅली होतं कॅल्क्युलेशन केल्याच्या नंतर. तर या ठिकाणी मला बघा रेखावृत्ती विस्तार किती होता? भारतावरून एकूण जाणारे रेखावृत्त किती होते? काय 30 रेखावृत्त होते. तर 30 रेखावृत्तांना काय सूर्यासमोरून जाण्यासाठी किती मिनिट लागतील? तर 30 रेखावृत्तांना या ठिकाणी काय 30 गुणिले 4 बरोबर 120 मिनिट. आणि 120 मिनिट म्हणजे किती तास असतात? जवळपास 2 तास. या ठिकाणी एक्झॅक्टली 2 तास आपण सांगू शकतो. तर हे लक्षात घ्या की ज्या वेळेस अरुणाचल प्रदेशमधील रेखावृत्त सूर्याच्या बरोबर काय समोर असेल त्यावेळेस अरुणाचल प्रदेशमध्ये काय स्थानिक वेळेनुसार 12 वाजलेले आहेत. तर त्याच स्थानिक वेळेनुसार गुजरातमध्ये ठीक 12 वाजण्यासाठी तर गुजरातच्या रेखावृत्तावरती सूर्यकिरणे लंबरूप पडली पाहिजेत. तर गुजरातचं रेखावृत्त किती वेळानंतर सूर्याच्या समोर पोहोचेल? प्रत्येक रेखावृत्ताला जायला 4 मिनिट लागतात आणि एकूण 30 रेखावृत्त आहेत तर जवळपास 120 मिनिट लागतात. म्हणजे काय दुपारची 12ची स्थिती येण्यासाठी गुजरातमध्ये 2 तास जावे लागतात. म्हणजे 2 तास काय उशिरा इथलं काय टाइम आहे असं काय म्हणता येईल आपल्याला. एक लक्षात असं घ्या की अरुणाचल प्रदेशमध्ये आहे ना या ठिकाणी काय अरुणाचल प्रदेश असं नाव का बरं दिले विचार केलाय याच्यामध्ये? भारतामधलं हे असं एक राज्य आहे ज्या राज्यामध्ये काय सगळ्यात अगोदर काय दिवस उजळलेला बघायला भेटतो. बघा अरुणाचा उदय ज्या राज्यामध्ये होतो तो अरुणाचल प्रदेश म्हणून त्याचं नाव काय एक सांस्कृतिक याच्यानुसार काय पडलेलं आहे. तर अरुणाचा उदय होतो या ठिकाणी पहाटेचे 6 वाजले. इथं मात्र आणखीन पहाटेचे 4 वाजले. म्हणजे 4 वाजता जो अंधार असतो तो अंधार या ठिकाणी आहे. बघा सूर्यकिरणाची पहिली किरण या ठिकाणी काय येतात आणि दिवस उजाडतो. त्याच्यानंतर पहाट होण्यासाठी सूर्यकिरणाची पहिली किरण काय पोहोचण्यासाठी गुजरातमध्ये किती वेळ वाट बघावी लागेल? 2 तास काय वाट बघावी लागेल. सहसंबंध लक्षात येतो या ठिकाणी. तर अशा पद्धतीने काय टाइम ट्रॅव्हल होतं. येतं लक्षात. मग
या ठिकाणी सकाळचे 6 वाजले असतील तर या ठिकाणी पहाटेचे 4 वाजलेले असतात. येतं लक्षात? हा, तर आता या ठिकाणी पहाट होण्यासाठी काय, तर इथं ज्यावेळेस काय पहाट होते, समजा गुजरात मधला एखादा व्यक्ती फोन केला अरुणाचल प्रदेश मधल्या व्यक्तीला, की सांगितलं की आमच्या इथं आत्ता दिवस उजाडलाय, आत्ता मी काय अंथरुणातून उठतो. तर हा व्यक्ती काय म्हणेल, अरे आमच्या इथं तर 8 वाजलेत, आम्ही चहा घेतोय. हा फरक मिटवण्यासाठी काय केलं जातं, कोणत्याही भूप्रदेशामध्ये स्थानिक वेळेचा वापर केला जात नाही. कारण काय, स्थानिक वेळ ही बदलत असते. तर प्रमाण वेळेचा वापर केला जातो. आता ही प्रमाण वेळ काय, रेखावृत्ती विस्तार ज्या देशाचा जास्त असतो त्या ठिकाणी स्थानिक वेळांमध्ये फरक खूप जास्त येतो. ब्राझील सारखा देश असेल ज्याचं काय रेखावृत्ती विस्तार जास्त आहे, म्हणजे ज्याची लांबी जास्त असते या ठिकाणी. कॅनडा असेल, त्याच्यानंतर या ठिकाणी USA असेल, त्याच्यानंतर रशिया असेल, चीन असेल, या देशांचे काही रेखावृत्ती विस्तार जास्त आहेत, म्हणून त्या ठिकाणी काय प्रमाण वेळांचा वापर केला जातो. आणि भारतामध्ये काय एकच प्रमाण वेळ आहे. कोणती, आता या लॉजिक नुसार तुमच्या लक्षात आलेलं असेल की भारताच्या बरोबर मध्यभागी असणारं जे रेखावृत्त आहे त्या रेखावृत्तावरती ज्या वेळेस 12 वाजले असतील तर ते टाइम संपूर्ण भारतासाठी काय असेल, लागू असेल. म्हणजे आयडियल असेल, काय प्रमाण असेल, त्याला म्हणतो स्टँडर्ड टाइम. ज्या वेळेस या ठिकाणी काय 82.5 अंश 82.5 अंश रेखावृत्तावरती 12 वाजले असतात. सूर्य ज्यावेळेस काय बरोबर काय भारताच्या मध्यभागी आलेला असेल त्यावेळेस संपूर्ण भारतामध्ये काय 12 वाजलेले आहेत. म्हणजे एक एक तासाचा फरक या ठिकाणी काय कव्हर केलेला आहे. आणि ही जी वेळ आहे ती भारतासाठी काय प्रमाण वेळ मानलेली आहे. आणि भारताचे काय प्रमाण वेळेशी निगडीत जे रेखावृत्त आहे ते 82.5 अंश काय 82.5 अंशाचं काय पूर्व रेखावृत्त आहे. हा पहिला फॅक्ट काय निघून येतो. समजलंय सगळ्यांना या ठिकाणी? तर कुठलाही डाऊट नसेल, डाऊट असेल तर तुम्ही व्हिडिओमध्ये थोडंसं पाठीमागे जाऊन काय बघू शकता, रिचेक करू शकता. या ठिकाणी कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल, एकदम डिटेल मध्ये समजावून सांगितलेलं आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी अशा पद्धतीने काय 82.5 अंशाचं जे रेखावृत्त आहे ती भारताची काय प्रमाण वेळ दर्शवतं. आणि हे दुसरा फॅक्ट त्याच्या बाबतीत असा सांगता येतो की ही जी प्रमाण वेळ आहे, हे जे रेखावृत्त आहे ते उत्तर प्रदेशच्या अलाहाबाद मधील नैनी या ठिकाणातून काय जातं. नैनी, उत्तर प्रदेशच्या अलाहाबाद मधील, अलाहाबाद तर सगळ्यांना माहिती आहे, मे बी नैनी बऱ्याच जणांना माहिती नसेल, नैनी या ठिकाणातून काय जातो. आणि त्याच्यानंतरचा फॅक्ट असा येतो की हे जे 82.5 अंशाचं पूर्व रेखावृत्त आहे ते भारताच्या कोणत्या कोणत्या राज्यामधून जातं. प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास करताना हेच सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्हाला राजकीय भूगोल पाठ पाहिजे, म्हणजे लक्षात असायला पाहिजे. नकाशा 4 ते 5दा काढल्याच्या नंतर असं कुणी शेवटचा विद्यार्थी असू शकत नाही की जो म्हणू शकेल की सर मला पाठच होत नाही, मला काय नकाशा लक्षातच राहत नाही. लक्षात सराव केल्याच्या नंतर काय सगळ्या गोष्टी काय शक्य होतात. आणि जोपर्यंत काय नकाशा समजणार नाही तोपर्यंत भूगोलाचा अभ्यास शक्य नाही, हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. तर सगळ्यात काय इझी मेथड असेल, अगोदर काय नकाशा पूर्णपणे ज्ञात करून घ्या, नकाशा वाचन कसं करायचं ते अगोदर शिकून घ्या. त्यानंतर काय करायचं आपल्याला या सर्व गोष्टी बघायच्या आहेत. तर वेळ येईल त्या वेळेस मी सांगत जाईल की नकाशाचं ऍक्च्युअल मध्ये काय रिडिंग कसं करतात. आता सध्या काय भारताचा एवढा पॉलिटिकल मॅप माहिती असणं काय पुरेसा. तर बघा या ठिकाणी असं सांगता येईल या ठिकाणी की हे जे काय रेखावृत्त आहे 82.5 अंशाचं ते भारताच्या उत्तर प्रदेशच्या दक्षिणेला आहे मध्य प्रदेशच्या दक्षिणेला येईल छत्तीसगड, त्याच्यानंतर ओरिसा, त्याच्यानंतर काय थोडासा आंध्र प्रदेश काय या ठिकाणी काय येतो. या 5 राज्यांमधून काय हे रेखावृत्त काय जातं. तर हे फॅक्ट आहे. तर याच्या बाबतीत कोणत्याही प्रकारे काय प्रश्न विचारले की अशा प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो की याच्या अगोदर सुद्धा विचारलेले आहे की काय 82.5 अंशाचं जे रेखावृत्त आहे किंवा भारताची प्रमाण वेळ दर्शवणारं जे रेखावृत्त आहे ते रेखावृत्त कोणत्या कोणत्या राज्यांमधून जातो त्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावा. तर क्रम काय असेल, आंध्र प्रदेश असेल, ओरिसा असेल, छत्तीसगड असेल, मध्य प्रदेश असेल आणि उत्तर प्रदेश असेल. एकदा मॅप तुमच्या काय डोक्यामध्ये असेल तर क्वेश्चन कसाही उलट सुलट विचारू द्या. तुम्ही जर फक्त असं पाठ केलं काय की या ठिकाणी काय प्रमाण वेळेशी निगडीत रेखावृत्त 5 राज्यांमधून जातात, छत्तीसगड, ओरिसा, आंध्र प्रदेश, म्हणजे एखादी ट्रिक लक्षात ठेवली. या ठिकाणी काय छत्तीसगड, ओरिसा, आंध्र प्रदेश, यूपी आणि एमपी. तर असे बरेच ट्रिक तुम्हाला सोल्युशन देणार नाही. बघा जो पेपर काय परवा झालेला होता एमपीएससीचा या ठिकाणी, त्या ठिकाणी फक्त आणि फक्त हा रेखावृत्ती विस्तार जो आहे याच्याशी निगडीत काय 2 प्रश्न होते. एक विचारलेलं होतं या ठिकाणी की खनिजाचे भांडार, या ठिकाणी खनिजाच्या भांडाराच्या संदर्भात विधान होते आणि त्याच्यामध्ये एक विधान असं दिलेलं होतं की भारताच्या कोणत्या भागात आहेत, की पश्चिम भागात की पूर्व भागात. तर या ठिकाणी काय
आता ही प्रमाण वेळ आहे, क्वेश्चन आपण काय डिटेलमध्ये काढून बघू जेव्हा वेळ भेटेल. तर भारताचा काय मध्यभाग हा आहे, तर काय या प्रमाण वेळेच्या पूर्वेकडे म्हणजे या ठिकाणी बघा भारतीय द्वीपकल्पाचा हा भाग आहे. या भारतीय द्वीपकल्पामध्ये पठारांची शृंखला आहे. मेवाडचे पठार, माळव्याचे पठार, बुंदेलखंडचे पठार, बागेलखंडचे पठार आणि छोटा नागपूरचे पठार. आणि छोट्या नागपूरच्या पठारात काय खनिजांचं भांडार आहे हे सगळ्या प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती आहे जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. पण छोटा नागपूरचे पठार हे काय, हे जे रेखावृत्त आहे या रेखावृत्ताच्या पश्चिमेला आहे की पूर्वेला आहे, हे आपण काय ज्यावेळेस काय डिटेल मध्ये काय समजून उमजून स्टडी करतो त्याच विद्यार्थ्यांना या क्वेश्चनचा आन्सर करता येतं किंवा ते विधान चुकीचं आहे की बरोबर आहे हे सांगता येतं. याचं लक्षात. ह्याच्या पुढचा आणखीन एक आपण फॅक्ट बघणार आहोत. पूर्णपणे समजलं तर या वर्षी झालेल्या प्रिलिममधला आणखीन एक क्वेश्चन तुमचा कव्हर झाला असं समजू या ठिकाणी. येतं लक्षात. तर हे झालं या ठिकाणी काय की जे प्रमाण वेळ आहे त्या प्रमाण वेळेच्या संदर्भात असलेली काय सर्व काय माहिती या ठिकाणी काय. तर याच्या पलीकडे जाऊन काही माहिती करून घेण्याची आवश्यकता नाही. तर फॅक्ट तर खूप निघतात. फॅक्टचं सांगायचं म्हणजे तर तुम्हाला समजणं आवश्यक आहे. समजल्याच्या नंतर फॅक्ट काय माहिती करून घेणं खूप मोठी काय गोष्ट नाही या ठिकाणी. तर फॅक्ट कुणीही सांगेल. येतं लक्षात. भारताचं क्षेत्रफळ 32,87,000 आहे. याच्यात शिकवण्यासारखं काय सांगा. भारतामध्ये काय सर्वात उंच शिखर K2 आहे. जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट आहे. याच्यामध्ये टीचिंग कुठंच येत नाही. याच्यामध्ये फक्त काय सांगणे फॅक्ट्स म्हणतो याला. आणि असे भरपूर व्हिडिओज आहेत. येतं लक्षात. आपल्याला विषय समजून घ्यायचा आणि त्याची स्टडी करायचा आहे. हे हळूहळू ज्यावेळेस तुम्हाला काय पहिला चॅप्टर समजेल मग दुसरा चॅप्टर किती इझी बनत जातो हे लक्षात येईल तुमच्या. आणि तुम्ही स्वतः कळवाल मला कमेंट बघून. येतं लक्षात या ठिकाणी.